टीईटी परीक्षेतला महाघोटाळा, कोल्हापूर कनेक्शन आणि जे काही टीईटी मध्ये झालेला तो पेपरफुटीचा घोटाळा सद्यस्थितीमध्ये कोणत्या स्तरावर आहे पाहू आपण. चला तर मग मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये अनेक अकॅडम्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येणार आहे. शिक्षकांनीच हा घोटाळा केला हे निदर्शनास येत आहेत. जवळपास 18 लोक गुन्हेगार सध्या कोठडी भोगत आहेत. टीईटी परीक्षा डबल होईल का, हा जो काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्यांना पेपर फुटीतच पकडलं गेलेलं आहे. त्यामुळे कुठेही पेपर लीक झालेला नाहीये. या कारणास्तव जर भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर जास्त रिझल्ट यायला लागले तर समजून जायचं तर पेपर लीक झालेला आहे. आणि यावेळेचा पेपर खऱ्या अर्थाने सोपा होता मित्रांनो. पास होण्याचा टक्का सुद्धा वाढलेला असेल. पण सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, जे घोटाळा करून किंवा पेपर फुटीमध्ये समाविष्ट होते त्यांना जबरदस्तीने आणि आवर्जून निलंबित केलं जाणार आहे. तिथे कुठलेही हलगर्जीपणा केला जाणार नाही. या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो निश्चिंत राहा. पेपर कसा गेलाय, पेपरसाठी आता पुढे काय करणं गरजेचं आहे यासाठी फोकस करा. आणि आगामी परीक्षेसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याचं मटेरियल आतापासून तयार ठेवा. जागा कमी येतील, मार्क जास्त घ्यावे लागेल हे भविष्यात सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पेपर फुटींना कुठलाही थारा दिला जाणार नाही. त्या गुन्हेगारांना नक्कीच जेलमध्ये टाकलं जाणार आहे. त्याच्यावर अफवा किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल वेळ घालवू नका. शिक्षक असो किंवा शिक्षक पात्रता देणारे नवीन फ्रेश विद्यार्थी असो, टीईटी परीक्षा पास होणं बंधनकारकच आहे. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र शासनाने 2 वेळेस महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 2 वेळेस टीईटी महापरीक्षा होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेची तयारी सुद्धा आतापासून करू शकता. जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.